स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात ढगफुटी, अनेक गावात पावसाचं पाणी, रस्ते बंद। पेडसह किल्लापूर, नरसिंहपूर, मोराळे, मांजर्डेचा संपर्क तुटला। प्रवेश सुरू डॉक्टर डी.वाय. पाटील पब्लिक स्कूल विटा, सीबीएसई, प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी, यूकेजी, पहिली ते 9वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, एनटीएससी, एमटीएससी, एनएसएससी स्कॉलरशिप परीक्षा तयारी। 8वी पासून आयआयटी, जेईई, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू। तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स। 9वी, 10वी, 11वी, 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना। आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। सांगली जिल्ह्यात काल रात्री पावसाने धुमाकूळ घातला। अनेक ठिकाणी तुफान पाऊस पडला। तासगाव तालुक्यातील पेड व परिसरात गुरुवारी रात्री अचानक मोठा ढगफुटी सदृश पाऊस पडल्यामुळे पेड व मांजर्डे परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली। पेडसह किल्लापूर, नरसिंहपूर, मोराळे, मांजर्डे या गावांचा संपर्क तुटला। येथील कापूर ओढ्याला मोठा पूर आल्यानं पेड गावात देखील पाणी शिरलं। तसेच पेड तासगाव रोड देखील पुरामुळे बंद झाल्यामुळे अनेक गावचा संपर्क तुटलाय। पुरामुळे गावातील व्यापारी व उद्योग दुकानांचं देखील मोठं नुकसान झाल्याचं समजतंय। पेडसह मांजर्डेमध्ये देखील पुराचं पाणी छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात शिरलं, त्यामुळे तिथे देखील व्यापारी दुकानांचं नुकसान झाल्याचं दिसतंय। पेडसह किल्लापूर, नरसिंहपूर, घोटी, मांजर्डे, मोराळे या गावांना ढगफुटी सदृश पावसाचा मोठा फटका बसलाय। पेडमधील स्मशानभूमीची संरक्षण भिंत देखील रात्री पडल्याचं समजतंय। तसेच काही जनावर देखील पुरात वाहून गेल्याची चर्चा होते। रात्री पुराचं पाणी बघण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती, त्यामुळे गेल्या काही दशकात इतका मोठा पाऊस कधी पडला नव्हता अशी चर्चा पेड परिसरात होताना दिसते। याची पाहणी खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबरे यांनी केली। रात्री पाऊस पडल्यानंतर लगेच सकाळी आमदार विसापूर सर्कलमध्ये दाखल झाले। त्यांच्यासह प्रशासनाचे लोकही या पाहणीमध्ये आले होते। विसापूर सर्कलमधील पेड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं या ठिकाणी पाणीच पाणी झालं होतं। याचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश यावेळी आमदार सुहास बाबर यांनी प्रशासनाला दिलेत। यावेळी बघूया त्यांनी काय म्हटलंय ते। पेड, नरसेवाडी, कचरेवाडी, किंदरवाडी या भागामध्ये आणि खानापूर तालुक्यातल्या काही भागामध्ये काल ढगफुटी सदृश्य पावसून खूप मोठं नुकसान झालं आहे। जनावरांचं काही ठिकाणी मृत्यू झाला आहे। रस्त्यांचं खूप मोठं नुकसान झाले। काही दुकानं, पेडच्या ओढ्याकडील जी सगळी दुकानं होती, जी व्यवसाय होते, त्यांचंही बऱ्यापैकी मोठं नुकसान झाले। स्मशानभूमीचं नुकसान झाले। काही छोटे पूल नुकसान झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झाले। बऱ्याच ठिकाणच्या जमिनी त्या ठिकाणी वाहून गेलेल्या आहेत। आणि आज आम्ही सगळे BDO साहेब आहेत, तहसीलदार साहेब, आम्ही सगळे इथं पाहणी करायला आलो आहे। कलेक्टर साहेबांशी माझं यासाठी बोलणं झालं आहे। मी CM साहेबांशी आणि DCM साहेबांशी थोड्या वेळात बोलून घेतो आणि आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि ताकदीनं त्यांना मदत करायची जबाबदारी आमची आहे, ते आम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न 100% करू। फक्त थोडं अजून 2 दिवस पावसाचे दिलेले आहेत, त्यामुळे माझी ह्या सगळ्या गावातल्या लोकांना विनंती आहे की थोडं काळजीपूर्वक इथून पुढं तुम्ही थांबावं आणि ह्या लोकांनी काळजी न करता आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे तुम्हाला सांगतो। सगळी नुकसानगी झाली। पानपट्टीचं परत अचानक पाऊस आला, हे रातचा 5-6 वाजता, आणि त्यामुळं रात्रीचं पाणी गच्च झालं, त्यामुळे सगळं नुकसानगी झाली, वाहून गेली। पाणी हे आलं ते आमदारच जेवढे आले ते ना, अजून कोणी आलेलं नाही। आता येतील, येणार आहे ती गावातली। 60 वर्षात सुद्धा पाऊस असा नव्हता, असा पडलाय पाऊस। 60 वर्षात सुद्धा आमच्या कळतेपणा आधीपासून पाऊस काय झाला असेल तर काय माहिती। हे काय पाऊस पडलाय सगळं दिसतं, हे नुकसान झालेलं चांगलं 4-5 लाखाचं नुकसान झालं। या मशिनी बिशनी सगळ्या पाण्यात होत्या काय, आणि सगळं झालं विचित्र झालं। या सपना झाल्याने आधी मोठी धोंड पडलेली आहे काय, आणि हे आता आम्हाला कळते तसं पाऊस नव्हता, हे अचानक पाऊस पडलेला आहे काय। आता मला कळते असं असलं पाणी नाही वड्याला
आणि त्यामुळे हे अचानक स्वप्नात आल्यावानी झालं सगळं काम काय, आणि मोठं नुकसान झालं आहे. त्याला लक्ष हां, आणि पाहणी सगळी झाली या, बघून गेली ती, आमदार आलते काय. हां, स्टार न्यूज मराठीसाठी प्रतीक रणखांबे, तासगाव. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.